येणाऱ्या दिवसांमध्ये महागाईची सुनामी येणार आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. महागाईची सुनामी येणार आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी 5 कारण देते का मला असं वाटतं की महागाईची सुनामी येणार आहे. आणि शेवटचं म्हणजे आपण महागाईला कसं बीट करू शकतो, या सुनामीमधनं कसं वाचू शकतो. माझ्याबरोबर बनले ह्या व्हिडिओमध्ये. सगळ्यात पहिलं म्हणजे जे जिओपॉलिटिकल टेन्शन इराण आणि US मध्ये चालले आहेत, तो एक मोठा ट्रिगर असू शकतो ज्याच्याने इंधनचे दाम वाढू शकतात. आता बरेच दिवस झाले सरकारने पेट्रोलचे प्राईस, डिझेलचे प्राईस रिवाईज केले नाही आहेत. पण ह्या वेळेला सरकार जर का पेट्रोल वाढलं, वर्ल्डमध्ये ही कॉन्फ्लिक्ट वाढली, वॉर झाली, तर बरेच दिवस सरकार ह्या प्राइजेसला कंट्रोलमध्ये ठेवू शकणार नाही. म्हणून ह्याचा थेट परिणाम आपल्या गाडीमध्ये जाणारा पेट्रोल, बसचे पास, मुलांची स्कूल बस सगळ्यांवरती पडणार आहे. दुसरं म्हणजे लपलेली महागाई. हे तर आपल्याला ऑलरेडी दिसतेच आहे. तुम्ही दररोज बघत असाल तुमची शॉपिंग बॅग हलकी होत चालली आहे, मात्र वस्तू तितक्याच दिसतात. बिस्किट जे पहिले जाड असायचे ते आता हलके झाले, पातळ झाले. भाज्यांची जुडी 20-30 रुपयाची दिसते तर ती तितक्याच किमतीची, पण काड्या कमी झाल्या आहेत. म्हणजे तुमची शॉपिंग बॅग आता हळूहळू हलकी होत चालली आहे. पैसे तुम्ही तितकेच देताय, पण क्वांटिटी कमी येते. तिसरं म्हणजे EMI. RBIचं असं म्हणणं आहे की जर का रेट्स वाढवावे लागले इन्फ्लेशनच्यामुळे तर ते वाढवू शकतात. इन्फ्लेशनवरती, महागाईवरती त्यांचं पुरतं लक्ष आहे. आणि RBIची मॉनिटरी पॉलिसी कमिटी जी काल बसली, परवा फ्रायडेला बसली होती, त्याच्यात असं बोलणं आहे, त्यांचं ट्रॅकडाऊन चाललं आहे ह्या सगळ्या इव्हेंट्सवरती की काय होऊ शकतं, महागाई कुठनं येऊ शकते. आणि त्या कमिटीचं असं म्हणणं आहे, मेंबर्सचं असं म्हणणं आहे की जर रेट्स वाढवावे लागतील तर आपल्याला वाढवावेच लागतील इन्फ्लेशन कंट्रोल करायला. वॉर सिच्युएशनमध्ये, क्रूड ऑइल जर महाग फार झालं त्या सिच्युएशनमध्ये. म्हणून EMI जे तुम्ही घेतलं आहे घरावर किंवा गाडीवर किंवा आणखीन काय EMI द्यायचं आहे तुम्हाला, कर्ज जर द्यायचं आहे, कर्ज जे तुम्ही उचललं आहे ते आता तुम्हाला महाग पडणार आहे. चौथं म्हणजे पगारवाढ. ही पगारवाढ आता कॉर्पोरेट इंडियाचं म्हणणं आहे की 9% फोरकास्ट केला आहे त्यांनी 26-27 मध्ये. म्हणजे 9%, आणि ते सुद्धा टॉप एक्झिक्युटिव्हसाठी. म्हणजे तुम्हाला जर तुम्ही मिडल लेवलचे एक्झिक्युटिव्ह आहात किंवा तुम्ही खालच्या लेवलचे एक्झिक्युटिव्ह आहात तर तुम्हाला 4 ते 5%पेक्षा जास्ती पगारवाढ मिळणार नाही. ह्याचा अर्थ एकच आहे की जर का महागाई 4%पेक्षा जास्ती वाढली तर तुमची जर पगारवाढ 5%, 6% पण झालं तर ती महागाईच सगळं खाऊन जाईल. म्हणजे हातात आलेले पैसे त्याला काय अर्थच राहणार नाही. आता शेवटी म्हणजे आपण कसं ह्या सुनामीशी लढू शकतो, हा सगळ्यात मोठा इश्यू आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे जर का तुम्ही कुठलेही कर्ज घेणार आहात, जर तुम्ही टाळू शकला ते कर्ज घ्यायला तर तुम्ही टाळा. आता ही संधी आणि वेळ नाही आहे कर्ज घ्यायची. थोडं थांबणं जास्ती बरं राहील. दुसरं म्हणजे जर का थोडे पैसे बाजूला ठेवू शकलात आपत्कालीन फंड म्हणून तर ते ठेवा. एक 5-50 हजार जर शक्यतो ठेवा.
तिसरं म्हणजे जर का सेविंग्ज आहे, कुठल्याही टाईपची सेविंग्ज आहे, गोल्ड आणि सिल्वरचे दाम थोडे पडले आहेत, फार नाही पडलेत, थोडे पडले. पण जर ही कॉन्फ्लिक्ट झाली तर गोल्ड सिल्वरचे दाम आणखीन वाढतील. म्हणजे जर इन्फ्लेशनपेक्षा गोल्ड सिल्वर जास्ती वाढलं आणि तुम्ही गुंतवणूक त्याच्यात केली तर तुम्हाला ती इन्फ्लेशन भासणार नाही. शक्यतो आपले सगळे खर्चे ट्रॅक करा. कुठे कुठे असं आहे जिथे कमी करू शकलात किंवा नाही करू शकलात तर ते बघा. जर तुम्ही करू शकलात तर तेही एक इन्फ्लेशनला बीट करायला मदत करेल. शेवटचं म्हणजे सुनामी त्यालाच अफेक्ट करते जिथे फाउंडेशन मजबूत नसतं. जर तुमचं फाउंडेशन मजबूत आहे तर तुम्हाला सुनामी अफेक्ट करणार नाही. आणि शक्यतो जर तुम्ही पैसे वाचवले तर आपला स्किल सेट वाढवा. म्हणजे एखादा कोर्स करा ज्याच्याने ॲडिशनल इन्कम येऊ शकते. ते मात्र एक फार जरुरी ठरेल येणाऱ्या दिवसांमध्ये. जर 6 महिन्याचा, 5 महिन्याचा, 3 महिन्याचा काही कोर्स आहे, आपले स्किल्स अपग्रेड करायचे, नॉलेज बेस अपग्रेड करायची, तर ते जरूर करा. ते पण एक स्ट्रीम ऑफ इन्कम आहे जे तुमच्या सुनामीला बीट करायला उपयोगी पडेल. थँक्यू.